नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। गुंड शरद मोहोळ खून प्रकरण 10 वर्षापूर्वीच्या भांडणाचा असा घेतला बदला यासंबंधी आज आपण खोल चर्चा करणार आहोत, तर शेवटपर्यंत आवर्जून ऐका। कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा शुक्रवारी भर दिवसा गोळ्या झाडून खून करण्यात आला। या खुनाचा कट महिनाभरापासून शिजत होता। विशेष म्हणजे शरद मोहोळच्या जवळचीच माणसे हा कट रचत होते। याचा शरद मोहोळला जरा सुद्धा सुगावा लागला नाही। शरद मोहोळची हत्या करण्यामागचे कारणही समोर आले आहे। 10 वर्षापूर्वी झालेले भांडण या खुनाचे कारण ठरले आहे। या खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे। यातील मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा 20 वर्षाचा तरुण प्रमुख मारेकरी आहे। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 10 वर्षापूर्वी शरद मोहोळ आणि यातील काही आरोपींचे भांडण झाले होते। त्यावेळी आरोपी लहान होते तेव्हा शरद मोहोळने त्यांना मारहाण केली होती। शरद मोहोळ आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यासाठी असल्याने त्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, चार चौघात अपमान करणे अशी कृत्य शरद मोहोळकडून वारंवार होत होती। त्याचा राग आरोपींच्या मनामध्ये होता, त्यामुळे त्यांनी फार पूर्वीच बदला घेण्याचे ठरवले होते। महिनाभरापूर्वीच आरोपींनी शरद मोहोळचा खून करण्याचा कट रचला। यासाठी त्यांनी 3 पिस्टल खरेदी केल्या। शरद मोहोळच्या संपूर्ण दिनक्रमाची आरोपींनी रेकी केली। त्याच्या येण्या जाण्याच्या वेळा, कुठे जातो, कुणाला भेटतो याची इत्थंभूत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली। आरोपींनी मारेकरी मुन्ना पोळेकरला आधीच शरद मोहोळच्या टोळीत घुसवले। मुन्ना पोळेकर हा सतत शरद मोहोळच्या सोबत असायचा, त्यामुळे शरद मोहोळची दिवसभरातील संपूर्ण माहिती तो आरोपींना देत होता। त्यानंतर शुक्रवारचा दिवस उजाडला। त्या दिवशी शरद मोहोळचा खून करण्याचे आरोपींनी ठरवले। मुन्ना पोळेकर त्या दिवशीही शरद मोहोळ सोबतच होता। दुपारी 1:20 सुमारास शरद मोहोळ सुतारदा येथील घरातून बाहेर पडला। लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होता। हीच संधी आरोपींनी साधली। दबा धरून बसलेल्या आपल्या इतर साथीदारांना मुन्ना पोळेकर याने खबर दिली आणि त्यानंतर घरातून बाहेर पडताच सर्वात आधी मुन्ना पोळेकर यानेच शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या। रक्ताच्या थारोळ्यात शरद मोहोळ खाली कोसळला। मोहोळ सोबत असणाऱ्या इतरांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याजवळ बंदूक असल्याने ते घाबरून पळून गेले। त्यानंतर आरोपींनी 2 चारचाकी गाड्यातून पळ काढला। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मात्र अवघ्या काही तासात या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या। खून केल्यानंतर खरं तर आरोपींनी पळ काढला होता। त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परिसरात असलेल्या CCTVच्या मदतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली। त्यांच्या गाडीचा क्रमांक मिळवला। पुणे शहराच्या बाहेर जाणाऱ्या सर्व मार्गांवर या गाड्यांचा शोध घेण्यात आला। दरम्यान हे सर्व आरोपी शिरवळच्या दिशेने निघाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी आनेवाडी, शिरवळ आणि वाई 5 गणी परिसरात नाकाबंदी सुरू केली। यासाठी सातारा पोलिसांचीही मदत घेण्यात आली, मात्र तासाभरात अधिक वेळ गेला तरीही आरोपींची गाडी या ठिकाणाहून क्रॉस होत नव्हती। त्यामुळे आरोपी मध्येच कुठेतरी थांबले असावेत असा कयास धरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खेड शिवापूर परिसरात सर्च मोहीम सुरू केली। या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांना खेड शिवापूर परिसरातच रस्त्याच्या कडेला एके ठिकाणी आरोपींची गाडी दिसली। त्यानंतर पोलिसांनी या गाडीला गराडा घालून आरोपींना अटक केली। दरम्यान शरद मोहोळ खून प्रकरणात एका वकिलाचाही सहभाग असल्याचे आता समोर आले आहे। हा वकीलच आरोपींना मार्गदर्शन करत होता अशीही माहिती समोर आली आहे। या वकिलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्याला अटक करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। तर या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच घटना जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।